नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, विषय राजकारणाचा आहे ज्यात एकाएकी कुबड्यांची एंट्री झाली। मुंबईमध्ये आलेल्या अमित शहांनी त्यांच्या भाषणामध्ये कुबड्यांचा उल्लेख केला। भारतीय जनता पक्ष आता महाराष्ट्रामध्ये कुबड्यांवर चालत नाही असं शहा म्हणाले। शहांचं हे वाक्य म्हणजे सत्तेतल्या मित्रांना इशारा आहे का अशी चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हे वाक्य उचललं आणि भाजपला आपण दिलेल्या कुबड्यांची आठवण करून दिली। तुम्ही कुबड्यांचा वापर करून फेकून देता असाही आरोप पुढे राऊतांनी जोडला। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका करणाऱ्यांना कुबड्यांचा अर्थच कळलेला नाही असं म्हणत मित्र म्हणजे कुबड्या नसतात असं विरोधकांना ऐकवलं। पण या सगळ्यामध्ये प्रश्न पडतोय की अमित शहा आणि भाजपला अपेक्षित असलेल्या त्या कुबड्यांचा अर्थ नेमका काय आहे ज्यांची त्यांना आता गरज भासत नाही। भाजप म्हणते त्याप्रमाणे भाजपच्या मनातल्या कुबड्या आणि ठाकरे सेनेच्या मनातल्या कुबड्या या वेगळ्या आहेत का, याच विषयावरती आजच्या या धुरळ्यामध्ये आपण चर्चा करूयात। भाजपा किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती। या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदे यांनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण। आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आणि थोड्याच वेळामध्ये आपल्यासोबत या चर्चेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अखिल चित्रे हे सुद्धा सहभागी होतील। चर्चेला सुरुवात करूया। चर्चेच्या सुरुवातीलाच मी अजित चव्हाण आपल्याकडे घेतोय। मला आपल्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की जेव्हा अमित शहा हे असं विधान करतात की भारतीय जनता पक्षाला आता महाराष्ट्रामध्ये कुबड्यांची आवश्यकता नाही आहे, तेव्हा असं म्हणत असताना कुबड्या या शब्दामध्ये अमित शहा यांना नेमकं काय अपेक्षित आहे? नाही, राजकारणामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा सहारा निश्चितपणे घ्यावा लागतो। पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं अधोरेखित केलं की आमचे मित्र म्हणजे कुबडा नाही, ती महायुती आहे, अभेद्य आहे, एकमेकावरती विश्वास आहे। आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला एखाद्या पक्षाचे सर्वोच्च नेते त्या प्रदेशामध्ये येतात, आपल्या कार्यकर्त्यांना मोटिवेशन देण्याकरता, आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये रिचार्ज करण्याकरता ते वेगवेगळ्या पद्धतीचे शब्दप्रयोग करत असतात। माननीय अमित भाईंच्या भाषणामधनं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सगळे अत्यंत प्रेरणा घेत असतो। वेगवेगळ्या विषयांचा कानमंत्र ते कार्यकर्त्यांना देत असतात। त्यामुळं ज्या पद्धतीनं माध्यम त्या सगळ्याचा वाहपोह करतायत आणि आमच्या राजकीय विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागलेल्या आहेत की जसे डिसिजन घेण्यामध्ये ते चुकले आणि चुकीच्या लोकांच्या बरोबर ते गेले आणि अडकले, फसले। आता त्यांचे परतीचे मार्ग बंद झालेले आहेत। त्यामुळं गुरुप्रसादजी कुठंतरी आमच्या महायुतीमध्ये जे काही सगळं अतिशय छान चाललेलं आहे, उत्तम चाललेलं आहे, चांगलं चाललेलं आहे। आणि दुसरा एक विषय आपण लक्षात घ्या की महायुतीमधले जे दोन्ही घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या दोन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांशी आमच्या सर्वोच्च नेत्यांचं ट्युनिंग अत्यंत चांगलं आहे। मागच्या काळामध्ये अनेक पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न पूर्णपणे फोल ठरलेला आहे। वेळोवेळी आमचे सर्वोच्च नेते आणि माननीय अजितदादा पवार आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये सुसंवाद होत असतो। त्यांचा पक्ष ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवतायत, वाढवतायत आणि सरकारमध्ये जे आमचे मित्र पक्ष आहेत, घटक पक्ष आहेत, त्या सगळ्यांचा अत्यंत चांगला समन्वय आहे। तो काही बघवत नसावा आणि मला याच्यामध्ये अजिबात काही वावगं वाटत नाही। कुठल्याही पक्षाचे सर्वोच्च नेते जेव्हा येतात, आपण कुठल्याही पक्षाचा मेळावा किंवा कार्यक्रम, आपण महाराष्ट्रामधले वरिष्ठ अँकर आहात, त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण नेहमी कव्हर करता। तो पक्ष आपली ताकद वाढावी याकरता आपल्या कार्यकर्त्यांना अशाच पद्धतीचा मंत्र देत असतो। याचा अर्थ ती टीका आमच्या मित्रपक्षांच्या बाबतीत आहे असं घेण्याचं काही एक कारण नाही, असं आमचं भारतीय जनता पक्ष म्हणून अधिकृत मत आहे। मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे, अधिकृत प्रवक्ता आहे। मी मांडलेलं मत हे पक्षाचं मत असतं, त्यामुळं असं भारतीय जनता पक्षाचं मत आहे हे मी ठामपणे सांगतो।
माझे नेते, आमच्या महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा या बाबतीमध्ये माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळं आता यापुढे या विषयावरती चर्चा उहापोह न झालेला बरा असं आमचं मत. बरं बरं. हेमंत देसाई सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की अमित शहा यांनी जे विधान केलं की महाराष्ट्रामध्ये सध्या आता भाजपला कुबड्यांची आवश्यकता नाही, भारतीय जनता पक्ष हा खरंच कुबड्यांशिवाय महाराष्ट्रामध्ये राजकारण करू शकतोय का, तशी परिस्थिती सध्या दिसतेय का? मग शिंदे आणि अजित पवारांचा काय, हाही प्रश्न पडतो. नाही, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बोलताना किंवा कार्यकर्त्यांना चार्जअप करताना त्यांना अशा प्रकारची स्टेटमेंट्स केली जातात. यात काही हे यापूर्वी घडलेलं आहे. पण कधी कधी अभावितपणे एखादी चूक घडू शकते. गुरुप्रसाद, मला माझाच आवाज ऐकू येतोय? तुमचा आवाज क्लिअर होतो, तुम्ही सलग बोला. आपण तो ऑडिओ दूर करण्याचा प्रयत्न करू. हां हां. यामध्ये असं आहे की ते चुकून बोलून गेले की आम्हाला कुबड्यांची गरज नाही. आता याच्यामध्ये कसं आहे की त्यानंतर सारवासारव करणं हे देवेंद्र फडणवीसांनी असं म्हणणं, प्रवक्त्यांनी ती बाजू उचलून धरणं की तसं त्यांना म्हणायचं नव्हतं. आता जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि ज्याप्रमाणे महाविकास आघाडीत किंवा ज्या मतभेद असतातच आणि ते समोर येतात कधी कधी, जसं काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचे या एकत्र यायचं की नाही याबद्दल मतभेद किंवा वेगवेगळी मतभिन्नता दिसते. त्याचप्रमाणे महायुतीमधले मतभेद वारंवार समोर येत आहेत आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात. उदाहरणार्थ, नितेश राणे आणि निलेश राणे यांनी दोन वेगवेगळ्या पक्षात आहेत, परस्पर विरोधी वक्तव्य केलेले, टोकाची वक्तव्य केलेले. त्याचप्रमाणे गणेश नाईकांचं किंवा संजय केळकर तर शिंदे सेनेच्या ताब्यात असलेल्या महापालिकेमध्ये किती भ्रष्टाचार होतं हे वारंवार उघड करतात. पुण्यामध्ये धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांचा सामना आपण पाहिला आणि मुरलीधर मोहोळ यांना त्या विरोधात तुम्ही आता जास्त जाहीरपणे बोलू नका असं सांगितल्यानंतर सुद्धा धंगेकर बोलत होते. हे वारंवार प्रकट झाल्यानंतर आणि अलीकडे एकनाथ शिंदे यांच्या एक महत्वाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेकांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचं काम आपल्या पक्षातले काही जण करतायत आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाची दादागिरी वाढलेली आहे, त्यामुळे आपण स्वबळावर ती निवडणुका लढवाव्यात असं 4-5 महानगरपालिकामधल्या लोकांनी सांगितलं, माजी नगरसेवकांनी सांगितलं. ही सगळा बॅकड्रॉप असताना जेव्हा अमित शहा अशा प्रकारचं वक्तव्य करतात तेव्हा त्याचं मीडिया नक्कीच त्याच्याबद्दल बोलणार. आणि जसं जे.पी. नड्डा एकदा बोलून गेले की आम्हाला संघाची गरज नाही, त्यानंतर राष्ट्रीय संघाने कमी केल्यामुळे काम केलं नाही जेवढं करायला पाहिजे तेवढं, त्यामुळे लोकसभेमध्ये 405चा नारा देऊन सुद्धा यश मिळालं नाही. किंवा सरसंघचालकाने एक स्टेटमेंट केलं होतं की आरक्षणासंबंधी त्याचा बिहारच्या मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फटका बसला होता. तर आता कुबड्यांची गरज नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा कुबड्या आहेत ना तुमच्या आता, ते या कुबड्या तुम्ही टाकून देणार आहात का? तर कुबड्या म्हणजे दुसरं कोण आहे? हेच दोन पक्ष म्हणजे कुबडे आहेत. आणि याच्या अगोदर म्हणजे 2029 मध्ये आम्ही 100% भारतीय जनता पक्ष संपूर्ण म्हणजे तळापासून वरपर्यंत फक्त भारतीय जनता पक्ष असेल. कारण जे.पी. नड्डा म्हणाले होते की प्रादेशिक पक्षमुक्त भारत आम्हाला करायचाच आहे. तर हे दोन प्रादेशिक पक्ष आहेत अजितदादांचे आणि एकनाथ शिंदेचे. त्यामुळे ते दोन अजितदादा आणि एकनाथ शिंदेची परिस्थिती अशी आहे की त्यांना दुसरा काही इलाज नाही, पर्याय नाहीये, कारण वेगवेगळी कारणं आहेत त्याला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष दाबण्याचा प्रयत्न करणारच. आणि हा संघर्ष कुठल्याही आघाडीमध्ये असतो, फक्त महायुतीत आहे असं माझं बिलकुल म्हणणं नाही. पण जे आहे ते समोर येते आणि ते स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे याबद्दलची चर्चा बंद असं म्हणून चालणार नाही, चर्चा चालूच राहणार, कारण मीडिया चर्चा करणार, मीडियाला इंटरप्रिटेशन करायचं असतं. अगदी खरं आहे. मी अखिल चित्रे या चर्चेमध्ये आपल्या सोबत आलेत, त्यांच्याकडे जाऊयात. अखिल चित्रे, पहिलं तर आपली पहिली कॉमेंट या सगळ्या कुबड्यांवरनं जी काही चर्चा रंगलेली आहे राज्याच्या राजकारणात त्याच्यावरनं, आणि आता अजित चव्हाण म्हणतात की त्यांनी अर्थातच अमित शहा यांनी सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी म्हणून केलेलं हे विधान आहे आणि त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. बहुतेक काहीतरी नेटवर्क इश्यू आहे, त्यामुळे अखिल चित्रे यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करूया. आपण तुर्तास अजित चव्हाण तुमच्याकडे मी येतो. इथे हेमंत देसाई सर यांनी जी पार्श्वभूमी सांगितली की
आता कदाचित अमित शहा यांच्याकडनं चुकीनं ते विधान झालं असेल आणि आता सारवासारव केली जात असेल, असा एक यातला शक्यता आणि या सगळ्याचा भाग आपण पकडूया. पण सध्याची जी पार्श्वभूमी आहे की महायुतीमध्ये काही आलबेल दिसत नाही आहे. अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं स्वबळाचे नारे दिले जात आहेत. कुठे एकत्र लढणार याच्याविषयी काही संभ्रम आहे. एकमेकांचे नेते एकमेकांची टीका करतात आणि त्यात आलेलं अमित शहांचे विधान म्हणून याकडे आपल्याला सुद्धा बघावं लागणार. गुरुप्रसादजी, हेमंत देसाई सर महाराष्ट्रामधले अतिशय ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा पूर्णपणे आदर आपल्या सगळ्यांना ठेवलाच पाहिजे आणि ते अत्यंत चपकल राजकीय विश्लेषण करतात. परंतु सरांना मला एक सांगायचं आहे, सर आपण जर या पाठीमागच्या काळामध्ये गेलो आणि इथं जे आघाड्यांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, विशेषतः 95 नंतरचं, त्यात काँग्रेस राष्ट्रवादी एक संघ असताना ज्या पद्धतीचं आघाडीचं राजकारण आपण पाहिलेलं आहे, महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे, तशी काही वाईट परिस्थिती आमच्यामध्ये नाही. आणि आपल्याला हे मान्य केलं पाहिजे की आमच्यामधला जो समन्वय आहे तो अत्यंत चांगला आहे. वेळोवेळी आमचे सर्वोच्च नेते एकमेकाशी चर्चा करतात. ज्या पॉकेटमध्ये ज्यांना म्हणजे खरं तर जिथे कमळ मजबूत आहे तिथं धनुष्यबाण आणि घड्याळानं मदत केली, जिथं घड्याळ मजबूत आहे तिथं धनुष्यबाण आणि कमळानं मदत केली, जिथं धनुष्यबाण मजबूत आहे तिथं कमळ आणि घड्याळ धनुष्यबाणाचं काम करत होतं. आणि कार्यकर्ते म्हणून आम्हाला याच्या सूचना होत्या महाराष्ट्रभर. आम्ही आता लोकसभा विधानसभेला मी संबंध महाराष्ट्र पिंजून काढला की हे एकसंघ पद्धतीने काम झालं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर परिस्थिती काय असते हे आपल्याला माहितीये. तिथं नुसतेच पक्ष नसतात, तर तिथे वेगवेगळ्या आघाड्या असतात, स्थानिक पातळीवरचे वेगवेगळे विचार असतात आणि या सगळ्याचा सन्मान आपण केला पाहिजे. शेवटी आपण लोकशाहीमध्ये आहोत. मात्र हे सगळं असताना त्याला कुठंतरी विसंवाद आहे असं म्हणून आपल्याला अजिबात चालणार नाही. आमची परिस्थिती तुलनेनं इतर आघाड्यांपेक्षा, इतर काळापेक्षा ही अत्यंत चांगली आमच्याकरता आणि त्याचमुळं महाराष्ट्राच्या समोर आम्ही हे सगळं आमचं विकासाचं राजकारण घेऊन जातोय आणि सातत्यानं जनतेचा आशीर्वाद मिळवतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गट, गण, ग्रामपंचायता या सगळ्याची परिस्थिती, नगर परिषदांची परिस्थिती ही फार वेगळी असते आणि त्याला अनुसरून आपल्याला स्थानिक विचाराचा सन्मान करावा लागतो. हे मला इथं मुद्दाम अधोरेखित करायचंय. त्याचा अर्थ काही आलबेल नाही, विसंवाद आहे, या गोष्टीला मात्र बरं. तुम्ही जेव्हा म्हणताय अजित चव्हाण की सारं काही आलबेल आहे आणि विसंवाद नाही या सगळ्या गोष्टी, तेव्हा तिकडे अखिल चित्रेंच्या चेहऱ्यावरती हसू दिसतंय. अखिल चित्रे आलेत आपल्या चर्चेमध्ये, त्यांच्याकडे जाऊयात. अखिलजी, तुम्ही हसताय पण मला तुम्हाला या निमित्तानं विचारायचं की मुख्यमंत्री महोदयांना तुम्हाला आठवण करून द्यावी लागली की आम्ही मित्रांना काही कुबड्या मानत नाही म्हणून. तुम्ही चुकीचा अर्थ काढलात कुबड्या शब्दाचा. बरं, काय आहे ना, ते अमित शहा साहेब नेहमीच चुकीचं म्हणतात का ते नेहमीच जुमला करतात. कधी म्हणालेले ते एकदा थोडा लोकांना विसर पडला असेल तर थोडं इतिहासात जाऊया आपण. तेच आलेले ना टीव्ही चॅनलवर आणि काय म्हणाले की ते वो तो इलेक्शन का जुमला था, 15 लाख रुपये. आता इकडे कुबड्या दुसऱ्याला म्हणतायत. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आम्ही तर लंगडी खेळतोय तंगड्या घालून. आम्ही तर इतरांचे पक्ष फोडले, पक्ष फोडून मग त्याच्यानंतर आम्ही काय ते कुबड्या घेतल्या. इथे तर अशी काय परिस्थिती नाहीये महाराष्ट्रात. आता आपण इतर पक्ष बघितलं, जर आपल्याला आपण स्पष्टच बोलू, शिवसेना आणि मनसेबद्दल बोलायचंय तर निदान हे 2 पक्ष आहेत, स्वतंत्र पक्ष आहेत, दोघांचे विचार आहेत, विचारांवर एकत्र येण्याची गोष्ट चालू आहेत. एखाद्याचं घर फोडून तोडफोड करून तशा प्रकारे तर कोणत्या प्रकारे इकडे कुबड्या घेतल्या जात नाहीयेत. आणि मग आता ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे की या देशाच्या गृहमंत्री आणि यांचे इतके प्रमुख नेते आहेत, त्यांना यांनी तोंडावर आपटलं. महाराष्ट्राच्या नेत्यांनी सांगतायत की ते असं म्हणाले नाहीत. मग ते कसं म्हणालेत तुम्हाला तरी कळलं का गुरुप्रसादजी? काय कळलं, कोणाला कळलं काय म्हणाले ते? तर या तर हे मान्य करा की ते जे म्हणाले ते बरोबर होतं, तेच तसंच म्हणाले होते, परंतु आम्ही त्याला मान्य करत नाही, हे मान्य करा. अच्छा, राहिला प्रश्न हे म्हणतायत की आमच्यात एकदम सुसंगत आहोत, आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्रच काम करतो म्हणून मी हसत होतो. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. लाडकी बहीण योजना, 3 वेगळ्या योजना चालू होत्या, 3 वेगळ्या नावांनी, 3 वेगळ्या बॅनर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर माझी लाडकी बहीण योजना.
हे 3 वेगळे वेगळे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्येच रेस लागली होती. यांनाच माहित नव्हतं की नाव काय त्या योजनेचं. शेवटी तर ती योजना पण आता बंद केली त्यांनी. सुरू आहे का? नाही सुरू आहे. वेगवेगळ्या कारणं देऊन कुठेही पैसे जात नाहीयेत. ह्यांच्यामध्ये पहिल्या दिवसापासूनच रेस चालू आहे. कोण पुढे कोण एक पॉल ह्याच्यामध्येच अडकलेला आहे. चव्हाणजी, त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचे जे ज्येष्ठ नेते अमित शहांसारखे ज्येष्ठ नेते येऊन जे वाक्य बोलतात, जे विधान करतात, त्याला राज्यातले मंत्रीच खोडून काढतात. हा काय प्रकार आहे? नाही, माझे मित्र अखिल चित्रे यांच्या सूचना या शुभेच्छांच्या रूपात मी स्वीकारतो. आणि अखिलजी, आपल्या या ज्या सूचना आहेत यानुसार आम्ही अधिक समन्वयाने काम करण्याचा प्रयत्न करू. शेवटी आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करायचं आहे. आज 31,000 कोटी रुपये आम्हाला शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचे. या निवडणुकांच्या निमित्तानं आम्ही तयारीला लागलो. आमचा पहिला फेज तयारीचा 3ही पक्षांचा पूर्ण झालेला आहे. पण तुम्ही मला जी आठवण करून दिलीत मित्रत्वाच्या भावनेनं, आपली ही सूचना अत्यंत आदरानं मी स्वीकारतो. फक्त एकच विषय आहे की सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं काँग्रेस आहे का, हे थोडंसं अखिलराव जरा थोडं आपण तपासून पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं ज्या जुन्या शिवसैनिकांना याच्या मरणप्राय यातना होतात की आम्ही कुणाबरोबर आहोत, आम्ही कुणाबरोबर. मी थोडंसं यासाठी थांबवतो. त्यांचा प्रश्न स्पेसिफिक आपण जो आज विषय घेतलेला आहे कुबड्यांचा, त्या संदर्भात होता. त्यांनी तुम्हाला असं विचारलंय अमित शहा यांना अपेक्षित असलेला कुबड्यांचा अर्थ काय आहे, जो भारतीय जनता पक्षाचे राज्यातले नेते आता खोडून काढतायत. माझे मित्र अखिल चित्रेंनी विचारांच्या राजकारणावरती मला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सुद्धा मला अखिलजींना सांगितलं पाहिजे की अखिलजी, आमचे सगळे नेते माननीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटायला मातोश्रीवरती येत होते. आपल्या नेत्यांना दिल्लीला जाऊन तिथं मुजरा करावा लागतो, शेवटच्या रांगेत बसावं लागते, काकांच्या घरी वाट बघावी लागते, बाजूच्या रूम मध्ये बसा म्हणतात. काय बाकीचं काही असू देत, परंतु ठाकरेंच्या कुटुंबाला राजकारणापोटी अशा पद्धतीची सस्यहोलपट सहन करावी लागते. हे विचार सोडल्यामुळं असावं असं कडवट शिवसैनिकांचं मत आहे. थोडीशी त्यांच्याशी चर्चा आपण केली पाहिजे. आणि मी पुन्हा आभारी आहे आपला की आम्ही कसं एक राहिलं पाहिजे याची आठवण आपण करून दिली. बरं, ते करतील, पण त्यांचा जो प्रश्न आहे, धन्यवाद. म्हणजे विचारांवरती तुम्ही मार्गदर्शन. नाही, पण त्यांचा जो प्रश्न आहे कुबड्यांचा, अमित शहांना अपेक्षित असलेला कुबड्यांचा अर्थ आणि आता तुमचे जे नेते खोडून काढताय. मी स्पष्टपणे कुठल्याही कुबड्या आमचे मित्र नाहीत अशा पद्धतीनं माझे नेते देवेंद्रजींनी जे विधान केलेलं आहे. नाही, पण मग अमित शहा जे म्हणतायत की आता भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये कुबड्यांची आवश्यकता नाही, त्या कुबड्या कोण आहेत? ज्यांची आवश्यकता पूर्वी होती त्या कुबड्या कोण आहेत? मग ज्यांची आवश्यकता नव्हती त्या कुबड्या टाकून दिल्या आम्ही. जे आता आहेत ते आमचे मित्र आहेत. बर. हेमंत देसाई सर मुद्दा मांडत होते. हेमंत देसाई सर, अमित शहाना मान्य नाहीत ते बहुतेक. नाही, एक लक्षात घ्या की तसं जर त्यांना म्हणायचं असतं, असा अर्थ जो सोयीचा लावला जातोय, तर कुबड्यांची गरज आम्हाला नव्हती असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. पण गोष्ट अशी आहे की 2019 साली ते म्हणतात की उद्धव ठाकरेंनी आमच्याशी दगाबाजी केली. म्हणजे उद्धव ठाकरेंना जर कुबड्या होत्या त्यांच्याकडे तर उद्धव ठाकरेंच्या कुबड्या फेकल्या, भाजपने फेकल्या नाहीत असा लावायला लागेल. ठीक आहे, त्यात काही महत्वाची गोष्ट नाही. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे सरकार 15 वर्ष चाललं ते बऱ्यापैकी स्थिर पद्धतीचं होतं आणि त्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन्स नव्हते असं नाही. एक जनता दलाच्या काही लोकांशी मतभेद झाले जे आघाडीमध्ये होते, त्या पलीकडे फार मोठं मतभेद तिथे झाले. एकदा शरद पवारांनी स्टेटमेंट केलं की पृथ्वीराज चव्हाण यांच्या हातातनं पटापट सह्या होत नाहीत, हा एक मुद्दा सोडला. आणि शेवटचा काळ जो 1 वर्षाचा जो सिंचन घोटाळा, त्याच्या पलीकडे फार तीव्र मतभेद झाले नाहीत. विलासरावांनी अतिशय चांगल्या प्रकारे ते सरकार चालवून दाखवलेलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज असं आहे की अजितदादांच्या लोकांना वाटतंय की आमच्या धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला, आमच्या कोकाट्यांच्यावरती कारवाई झाली, पण शिंदे सेनेतले जे कॉन्ट्रोव्हर्शियल मंत्री आहेत त्यांच्यावर काही कारवाई होत नाही अशी त्यांची तक्रार आहे. त्याचबरोबर ज्या प्रकारचे, आता तुम्हाला ताजी गोष्ट सांगतो की हे मुस्लिमांपुढे लांगुल चालन म्हणतात. उर्दू अकॅडमीसाठी भिवंडीला जागा देण्यात आलेली आहे आणि रईस खान जे आहेत, रईस शेख, त्यांचं ते म्हणणं होतं आणि अजितदादांनी त्यांना फंड दिला मोठा भरघोस. आता तिथे मुसलमानांच्या समोर लोटांगण घातलं नाही महायुतीने. जर महाविकासने घातलं असतं तर लोटांगण घातलं असतं. पण मग
अजितदादांकडे हे पैसे कुठून आले, जर बाकीच्या अनेक गोष्टींसाठी जर पैसे नाहीत तर त्यामुळे शिंदे सेनेची अशी तक्रार आहे की अजितदादा मनमानी करतात फंडाच्या वाटपाबाबत. आणि दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाचा मी पुन्हा सांगतो की पूर्वीचं जे इलेक्शन होतं बाळासाहेब ठाकरेंच्या वेळी ते अतिशय कशा प्रकारे चांगलं होतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, हे आपलं वाद होत राहील की जेव्हा मुंड्यांना महसूल मंत्रीपद हवं होतं युतीच्या पहिल्या सरकारमध्ये, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, तेव्हा बाळासाहेब म्हणाले की तुमच्यासारखा आक्रमक नेता तिथे पाहिजे, महसूल मंत्री म्हणून नाही तर गृहमंत्री म्हणून, तर गृहमंत्रीपद तुम्ही घ्या. मुंड्यांना महसूल खातं होतं पण मुंड्यांनी ते घेतलं. त्याचप्रमाणे गोपीनाथ गावांच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी अहमदपूरला सभा होती पण परळीला सभा नव्हती. स्वतः मुंडे तिथे गेले आणि माझ्या इथे सभा तुम्ही घेतलीच पाहिजे, बाळासाहेबांनी तिथे घेतली, असे संबंध होते. त्याचप्रमाणे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे भाजपच्या तसे संबंध हे दिसत नाही, असे संबंध होते जे 2007 नंतर प्रमोद महाजन गेल्यानंतर बिघडले आणि ते आता खूप विकोपाला गेले. त्याचप्रमाणे शिंदे आणि यांचे संबंध हे व्यावहारिक संबंध आहेत, त्याच्या पलीकडे अजित चव्हाणांकडे मी येतो. मला अजित पडतो आहे, मतभेद समोर येतात. तुम्ही म्हणताय की कुबड्या मानत नाही, आम्ही मित्र मानतो, पण ते मित्रत्व दिसत नाही, त्याचं काय करणार? ज्या पद्धतीनं सरकारमध्ये अत्यंत चांगलं काम सुरू आहे, वारंवार सन्माननीय शिंदे साहेब दिल्लीला जातात, आमचे नेते आले, माननीय त्यांची भेट घेत आहेत, माननीय पंतप्रधानांच्या निवासस्थानी सहकुटुंब त्यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने आदर सत्कार झाला, अतिशय सुसंवाद आहे. असं असतानाही माध्यमांना जर वाटत नसेल की संवाद नाही तर निश्चित आम्ही एखादा मैत्री दिनाचा कार्यक्रम करू, माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर गळाभेटी घेऊ. पण आमचं कसं चाललेलं आहे याचं विश्लेषण करण्याचा लोकशाहीमध्ये आपल्याला 100% अधिकार आहे, ते आपण करत राहा. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि पक्षामधल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना माहिती आहे की आपली कामं होत आहेत, लोकांची कामं होत आहेत. सरकार शेवटी कोणासाठी आहे तर जनते करतायत आणि जनतेची आणलेली कामं तिन्ही पक्ष मिळून महायुती म्हणून अत्यंत जोमानं आम्ही करतो. बरं, माझी वेळ संपते. अखिल, आपली शेवटची कॉमेंट आणि आपण चर्चेत विश्लेषण आपण करत राहा याकरता. अखिल पटकन 1 मिनिट आहे. बरोबर आहे, बरोबर बोलले ते. त्यांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची कामं होत आहेत, पण महाराष्ट्राच्या जनतेची कामं होत आहेत का? शेतकऱ्यांना सुखर गेली का? ते जे काय पैसे देणार होते शेतकऱ्यांना ते मिळाले का? ते नाही मिळाले. राहिला प्रश्न हे जे म्हणतायत ना विचारांचं, तर विचारांबद्दल तर भारतीय जनता पार्टीने बोलूच नाही. देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू काढून बघा, कोणताही धर्म नाही म्हणे. अजित पवारांबरोबर शेवटचा मिनिट आहे म्हणून मी तुम्हाला कॉमन मिनिमम प्रोग्रामवर होते तर त्याबद्दल त्यांनी बोलावं, उगीच विषयांतर करू नये, बोलायला विषयांतर काही बोलू नये. मी चर्चेची वेळ संपत आली आहे. राजकारणामध्ये एकाएकी कुबड्यांची चर्चा झाली आहे खरी, पण आता दिल्या घेतल्या कुबड्यांना कोण विसरलं, का विसरलं, हा खरं तर जागतिक प्रश्न आहे. आपण फक्त मतदार म्हणून, जनता म्हणून कुबड्या घेणाऱ्यांपैकी, देणाऱ्यांपैकी, कुबड्या नाकारणाऱ्यांपैकी कुठले पक्ष हे आपल्या हिताच्या विचारानं झटतात याच्याकडे लक्ष ठेवूयात. कारण कधी ना कधी या सगळ्यांनाच आपल्या मतरूपी कुबड्यांची गरज लागणार आहे, हेही आपण लक्षात ठेवूयात. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. चर्चेच्या या धोरणामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.